नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जीवाने आजारी पडण्याचं नाटक केलेलं आहे आणि नंदिनीला फोन लावलेला आहे. तर माननी जीवाची बाजू घेऊन म्हणत असते, नंदिनी तू घरी येतेस का? जरा जीवाला बरं नाहीये, त्याच्याशी तू थोडंसं बोललीस तर त्याला चांगलंच वाटणार आहे. यावरती नंदिनी माननीला सांगते, हो मला जीवाला भेटायचंच आहे, खूप महत्त्वाची गोष्ट मला आज त्यांच्याशी बोलायची आहे. देशमुखांच्या घरी डिलिव्हर बॉय आलेला आहे आणि पार्थला पाहून तुम्हीच पार्थ देशमुख का असं विचारतो. त्यानंतर हो मीच आहे पार्थ देशमुख, पण मी हे पार्सल मागवलेलं नाही. काव्याचा पार्थला फोन येतो आणि काव्या म्हणत असते, तुम डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री मागवली होती आणि असं समजा तुम्हाला माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट आहे आणि ही पेस्ट्री स्वीकार करा आणि ती पेस्ट्री खाऊन मला फोटो पाठवा बरं का. पार्थ मात्र स्वतःशीच नाराज आहे, कारण त्यांनी काव्याला कधीच समजून घेतलं नाही. विक्रम इथे प्रचंड रागामध्ये वसुंधरा आणि रम्याला म्हणत असतो, तुम्ही आमच्यामध्ये नाही बोललात तेच चांगलं झालं आहे. आमच्यामध्ये तुम्ही पडायचं नाही आणि तो अधिकार तुम्हाला नाहीये. एक गोष्ट मात्र चांगलीच झालेली आहे, जीवा आणि काव्याचा जो भूतकाळ होता तो सगळ्यांसमोर उघड झाला आहे आणि ही गोष्ट चांगलीच घडलेली आहे. विक्रम पुन्हा म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळत नाही की असले फोटो आलेच कुठून आणि कुणी, कधी आणि कसे घेतले. वसुंधरा थोडीशी शॉक होते, कारण तिला आता भीती वाटते की आमचं सत्य सगळ्यांसमोर यायला नको. विक्रमने जीवा काव्याची बाजू घेत वसुंधरा आणि रम्याची चांगलीच लायकी काढलेली आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.